नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 10 महत्त्वाच्या बातम्या उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर। शनिवार 31 ऑगस्ट 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी बातमी, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावा। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। राजकोट येथे घडलेल्या घटनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट। राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याने जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात संयुक्त तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात आली। आणि देशासाठी अतिशय अभिमानाची आणि सर्वात मोठी बातमी समोर येते। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला डबल धमाका। अवनी लेकराने नेमबाजीत गोल्ड मेडल पटकावलं। मोना अग्रवालची ब्रॉन्झवर मोहोर। आणि रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद। आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले इत्यादी गोष्टी मिळणार। सरकारच्या योजनेमध्ये झाला बदल। आणि राजकोट येथील घडलेल्या घटनेसंदर्भात दुसरी सर्वात महत्त्वाची बातमी। राजकोट किल्ल्यातील शिवरायांचा पुतळा कोसळण्याप्रकरणी स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांना अटक। कोल्हापूर पोलिसांनी केली सर्वात मोठी कारवाई। आणि राजकीय क्षेत्रातून सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। राज्यात चुकून महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आम्ही जेलमध्ये असू, मी बॅग भरून ठेवले। भाजप आमदार नितेश राणे सांगितली सभेमध्ये वक्तव्य। आणि यानंतरची सर्वात मोठी बातमी, तानाजी सावंतमुळे कॅबिनेटची लेवल खाली आली। एकतर त्यांना बाहेर काढा, नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या। राष्ट्रवादीचे प्रवक्ता अनिल पाटलांची मागणी। राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसतो, पण बाहेर आल्यावर उलटी येते। सावंतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक। आणि विधानसभेसाठी काँग्रेसला अच्छे दिन। 1400 इच्छुक उमेदवारांनी राज्यभरातून भरले अर्ज। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठी संख्या। आणि यानंतरची एक बातमी समोर येते। मतदानावर डोळा ठेवून लाडकी बहिणीसाठी पैसा, मात्र घामाचा दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही। शेतकरी नेते अजित नवल्यांचा हल्लाबोल। आणि पावसासंदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। देशात आणि राज्यामध्ये मान्सूनचा मुक्काम वाढला। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पडणार जोरदार पाऊस। हवामान विभागानं वर्तवलेला पुढचा अंदाज।